आम्ही गेल्या 2017 पासून लगातार प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन करत आहोत। धरणावर आंदोलनं केली, शेतामध्ये आंदोलनं केली, संविधान चौकामध्ये आपण आंदोलनं केली। आमच्या या आंदोलनाचं अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्य मागणी आहे की दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांसाठी 240 कोटीचं पॅकेज शासनाने मंजूर करावं आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आजच्या आंदोलनाची आहे। आता आम्ही आमचं शिष्टमंडळ जे आहे ते 5 लोकांचं शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेलं आहे। अजूनपर्यंत शिष्टमंडळ वापस आलेले नाही। आम्हाला आशा आहे की प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना समजून ते 240 कोटीच्या पॅकेजची घोषणा करतील किंवा पॉझिटिव्ह उत्तर देतील अशी आशा आहे। जेव्हापर्यंत शिष्टमंडळ येत नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलनाची पुढची रणनीती काय आहे हे आता सांगू शकणार।